Exclusive remix by DJ Arman.
सदा शत्रु दे लहू से दर्द का श्रृंगार कर तेज कर प्रहार है प्रहार कर कमंड कर प्रचंड कर तांडव सा युद्ध कर भयंकर तुम्हारी जान सारी और वफादारी से बेहद खुश हैं, इसीलिए हम तुम्हें कौंधाना का किलेदार बनाएंगे। घमंड से चलो ना डरो ना घिरो काट सबको दिल से जीत के लो चलो घमंड की पुकार है डरो ना डरो दल दल में लहोगे बढ़ चलो घमंड ही तेरे शीश का शिकार है चीन शीश सबके बढ़ चलो घमंड से चलो ना डरो ना घिरो काट सबको दिल से जीत के लो चलो तुम्हारी जान सारी और वफादारी से बेहद खुश हैं, इसीलिए हम तुम्हें कौंधाना का किलेदार बनाएंगे। घमंड से चलो ना डरो ना घिरो काट सबको दिल से जीत के लो चलो घमंड की पुकार है डरो ना डरो दल दल में लहोगे बढ़ चलो घमंड ही तेरे शीश का शिकार है चीन शीश सबके बढ़ चलो घमंड से चलो ना डरो ना घिरो काट सबको दिल से जीत के लो चलो
माझं इकडे बघ ना साहेब
सुभाषांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलंय. सरांची आणि माझी ओळख झाली 1-1.5 वर्ष झाले आणि सर माझ्याकडे आले होते मुंबईला की मला तयारी करायची आणि आमचे फेडरेशनचे सेक्रेटरी आहेत चेतन पाटारे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला तयारी करायची तर सुनील जाधवकडे जा, कारण सध्या मी टॉप लेवलला इंडियामध्ये. तर ते माझ्याकडे आले होते आणि सर्वप्रथम बघितल्यावरच मला कळलं की हे प्रोफेशनलच आहेत, फक्त पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता कॉम्पिटिशन खेळायला. तर ते मला म्हणाले की मला स्पर्धा खेळायची, माझी खूप इच्छा आहे की मला मोठी स्पर्धा खेळायची. तर मी म्हणालो नक्की तुमचं टार्गेट काय आहे. मग मिस्टर इंडिया होती फेब्रुवारीमध्ये ना, मार्च एप्रिलमध्ये एक मोठी मिस्टर इंडिया होती नॅशनल लेवलची स्पर्धा. त्याची तयारी आम्ही गेल्या वर्षापासून करत होतो आणि सरांची खूप खूप मेहनत होती आणि खूप डेडिकेशन होतं. सर मुंबईला यायचे माझ्याकडे पनवेलवरून आणि एवढं मोठं डेडिकेशन बघितल्यावर मी ठरवलं की मी यांना नक्की मेडल मिळवून देईल, त्यांना तेवढी मदत करेन आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि त्यानंतर थोड्या दिवसात आम्हाला कळलं की एक मोठी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप होणार आहे, मिस्टर वर्ल्ड चॅम्पियनशिप, आणि ती होती उझबेकिस्तानला. आणि सर म्हणाले मला वर्ल्ड खेळायचे, तर मी जिंकू शकेन का, खेळू शकेन का. मी म्हणालो तुम्ही मिस्टर इंडिया गोल्ड मेडलला जाऊन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पण जिंकू शकता. तर ते खूप मोटिवेट झाले आणि त्यांनी ती तयारी पूर्ण करून दाखवली. आणि ते तेव्हा पण दिवसातून 2 वेळा माझ्याकडे मुंबईला यायचे आणि कधी कधी अशी वेळ आली महिनाभर ते माझ्याकडे थांबले होते मुंबईला, एका हॉटेलमध्ये स्टे करायचे आणि 2 टाइम एक्सरसाइज करून ते घरी यायचे. एवढी सारी मेहनत बघितल्यावरती का नाही त्यांना मेडल मिळणार. छान असं बोल आहे आणि ब्रॉन्झ मेडल त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नवी मुंबईच्या प्रत्येक घरात आज साजरा केला जातोय पाडवा. श्रीराम आले आपला. धन्य ती माय जिच्या पोटी असा रत्न यावा. धन्य ती माय जेव्हा इथं अडकला होता, त्या माऊलीचा जीव परवा इथं अडकला होता. इथे जेव्हा रिझल्ट सांगत होते ना, त्या माऊलीचा जीव परवा इथं अडकला होता. तिच्या लाडक्यामुळे भारताचा तिरंगा परदेशात फडकला होता. जिच्या सहकार्यामुळे आज तुम्ही गाठले ही मजल. सर, तुम्ही ही खूप मोठी मजल गाठली आहे. तुम्ही इतिहास कायम केलाय, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. जिच्या सहकार्यामुळे आज तुम्ही गाठले ही मजल, तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देणारी रागिणी नामक गझल. रागिणी नामक निस्तार राणा, कोल्हापूरचा रांगडा पैलवान 7 समुद्रा पलीकडे काय जातो आणि दुनियेच्या नजरेला नजर भिडून मेडल घेऊन परत काय येतो. दुनियेच्या नजरेला नजर भिडून परत काय येतो. भारतात जन्म घेऊन फेडलं तुम्ही या मातीचं
नसानसात भिनलेली विजयाची उर्मी, नसानसात भिनलेली विजयाची उर्मी, ठाई ठाई बसलेली रक्ताची गरमी, शांत पण नजर करारी, शांत पण नजर करारी, भारतात फक्त आणि फक्त बस बरं मला ఈ వీడియో మీకు నచ్చినట్లయితే లైక్ చేయండి, షేర్ చేయండి. మరిన్ని ఇంట్రెస్టింగ్ వీడియోల కోసం మా ఛానల్కి సబ్స్క్రైబ్ అవ్వండి. भारत माता की जय, भारत माता की जय. 12व्या आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप आणि उझबेकिस्तान 2021 येथे झालेल्या आणि खरोखर उझबेकिस्तान आपण नाव घेतलं की आपल्या जगाच्या नकाशावर येतं आणि अशा या जगाच्या नकाशावर आपले हिरो, आज भारताचे हिरो सुभाषजी पुजारी खरोखर अतिशय म्हणजे एक गोष्ट सांगेन की कोल्हापुरात रेंदाळ या गावामध्ये अतिशय साध्या कुटुंबामध्ये ही वाढलेली व्यक्ती आणि आज भारताच्या कुठल्या टोकाला जाऊन बसले. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण यांच्या मनापासून अभिनंदन करतो. आणि सोबतच आहेत जाधव सर, कारण या लॉकडाऊन मध्ये आठवतंय त्यांची पदं काही सांगायची गरजच नाहीये आणि त्यांनी ज्या शिष्याला शिकवले त्यांच्याबद्दल सांगायची गरज नाही. फक्त एक माध्यम आहे. लॉकडाऊन मध्ये एक दीड दोन महिने राहून तुम्ही त्यांच्या इथे जाऊन त्यांच्या जिम मध्ये जिम करून आपल्या भारताचं नाव कुठपर्यंत नेण्याचं काम आपण केलं आणि नुसतं भारताचंच नव्हे तर एक छोट्या एरियाचं नाव, जसं आज आपण पनवेल, कांदा कॉलनी आणि रायगड मध्ये आहोत आणि ते ज्या ठिकाणी काम करतायत, आज ट्रॅफिक मध्ये काम करतायत आणि त्या ठिकाणचं नाव म्हणजे खरोखर. आणि येताना एक चांगली भेट त्यांना होती. आपण सगळेजण आलो, जिन्यातून चढतो, यांनी सुभाषजी सांगतात की लाईट बंद काय, जनरेटर पण आहे. जनरेटर आहे मला माहिती आहे, आज तर डिझेल फुल असणार, परंतु तुमची आई तुमच्या स्वागतासाठी उभी आहे हे तुम्हाला माहित असेल. आणि खरोखर त्या आईच्या डोळ्यातलं पाणी आणि तुमच्या मागून तुमच्या गुरूंच्या देखील डोळ्यात पाणी आम्ही बघितलं. अशी ही जोडी कदापि शक्य नाही आणि खरोखर
आम्ही बराच वेळ थांबलोय. म्हणजे भागाभागात एखादा माणूस इलेक्शन मध्ये निवडून आल्यावर कसं हे असतं, त्यावेळी तो जोश वेगळा असतो. पण हा जोश सुभाषजी खरोखर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचा जोश होता. आणि पुन्हा एकदा मी तुमच्या मनापासून कौतुक करतो. आणि कौतुक करण्यापर्यंत आम्ही काही हे नाही आहोत, कारण तुमचं कौतुक आज देश करतोय. आणि ज्या ज्या मीडियांना पैसे देऊन बातम्या द्याव्या लागतात, आज ते सगळी मीडिया तुमच्या पाठीमागे उभी आहे. खरोखर हे सगळं म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व तुमचे आई वडील आणि तुमची पत्नी आणि मुलं बाळ आणि तुमचे गुरु या सगळ्यांना त्याचे श्रेय जातं. आणि मनापासून आम्ही सगळ्यांच्या पनवेल वासियांच्या वतीनं, इथे कुठल्याही राजकीय हेतूने नाही, सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि पुढे अशीच पदकं, कांस्य पदक झालं, पुढे अशीच पदकं तुम्ही मिळवू यासाठी एक छोटीशी भेट जी तुम्ही आल्या तुमच्या गाडीतून तुमची बॉडी अशी बघितली, हात वर, आम्ही बाजूला झालो घाबरून. आणि कारण सगळं घाबरणं हे राहिलं बाजूला, पण हे प्रेमाचं घाबरणं होतं, हे देखील सुभाषजी आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर पुन्हा एकदा आई कुठे, आई मातोश्री कुठे उभ्या, तर खरोखर आई तुमच्या डोळ्यात आज आनंद अश्रू बघतोय, कारण महालक्ष्मीचा आशीर्वाद आज तुमच्या मागे आहे. हे नवरात्रीच्या दिवशी तुमच्या मागे उभे राहून तुमच्या आईच्या निमित्ताने तुम्हाला मिळालंय. आई प्लीज पुढे या, तुम्ही बसा. आणि खरोखर पुन्हा एकदा मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. नमस्कार. आमची जी सोसायटी आहे त्या सोसायटीचे चेअरमन असतील, सेक्रेटरी असतील, आयोजक असतील, त्यांच्या उपस्थितीत आज आपण एक भारतरत्नाचं सत्कार करतो. आपण नुसतं रत्न नसून तो भारतरत्न आहे. या भारतरत्नाचं कौतुक किती करावं तेवढं निश्चितपणे कमी आहे. आज आपल्याला श्रीकृष्णजी पवार पुजारी सर, सुभाष शंकर पुजारी सर आज 2677 किलोमीटरवर जाऊन आपला भारत देशाचा झेंडा तिथे फडकून आपल्या भारतामध्ये गेलेला आहे. थँक्यू व्हेरी मच सर. सोपं वाटलं. 2677 किलोमीटर, कदाचित कोणाला माहित असेल, मला थोडं माहित होतं म्हणून मी बोललो. 2677 किलोमीटरवर जाऊन आपला रत्न, भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. खरोखर मी त्यांच्या आई आणि वडिलांना हे जे रत्न दिलेलं आहे त्या रत्नांचं नाव आज आपलं भारत देश बरोबरच, म्हणजे पुजारी साहेबांनी त्यांच्या गावाचं, त्यांच्या जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, म्हणजेच आमच्या सोसायटीसह भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आणि आज आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यासमोर एक प्रश्नार्थक चिन्ह निर्माण केलेलं आहे त्यांनी. तो प्रश्न म्हणजे प्रत्येक कुटुंबातून असा रत्न तयार व्हा, असं रत्न तयार होऊन आपला भारताचा तिरंगा झेंडा फडकवा. हे प्रेरणा आपले दोन त्यांचे गुरु आणि स्वतः पुजारी साहेब हे आपल्याला दिलेलं आहे. आणि निश्चितपणे आपल्या सोसायटीतून म्हणा, महाराष्ट्रातून म्हणा, भारतातून म्हणा, असे रत्न निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाने घडतील असा मला नक्की विश्वास आहे. आणि या सोसायटीतून अजून निर्माण व्हावं, जास्त आपल्याला आणखीन अभिमान वाटावं. या सोसायटीने आपल्याला खरोखर सन्मान जो देतोय की आपल्या भारतरत्नाचं कसं कौतुक करावं, कसं त्यांचं स्वागत करावं, इतरांनी सुद्धा कसं करावं, हे मिसाल दिलेलं आहे या सोसायटीने. मी सोसायटीला सुद्धा मनापूर्वक धन्यवाद देतो. चेअरमॅन साहेबांना, सेक्रेटरी साहेबांना आणि आयोजकांना. तसेच प्रीतमजींनी सुद्धा हे राजकीय विरहित सोडून स्वतःचा वेळ काढून त्यांनी येऊन त्यांचा सन्मान जे केलेला आहे तो खूपच स्तुत्य आहे. आता दोन्ही गुरूंचं आणि परत आत्ताचे जे त्यांचे शिष्य पुजारी साहेब यांचा खडतर प्रवास सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्यांनी जितकं वेळ स्वतःसाठी देऊन, आपल्याला सोपं वाटते हे काम एखाद्या शासकीय सेवेत असून, आणि ते सुद्धा पोलीस दलातले अधिकारी असून मी बघितलेलं आहे. त्यांना 3 वर्ष माझ्या खालापूर तालुक्यात मी तहसीलदार तिथे असताना 3 वर्ष तुम्हाला मी सांगतो, या 18 महिन्याच्या कोविड कालावधीत ॲक्सिडेंटचं प्रमाण तो कमीच होता, त्याबद्दल वाद नाही. पण त्या पूर्वी सुद्धा त्यांनी इतकं मोठं योगदान दिलेलं आहे की दरवर्षी ॲक्सिडेंटचं प्रमाण जो होता त्याच्या 10 पटीने कमी करण्याचं त्यांचं यंत्रणा आणि ते स्वतः केलेलं आहे. हे आपल्या भारताचं टिपिकल कर्तव्य नसून जीवनात सुद्धा आपल्याला ते स्वतःच्या सेवेमधून देत असतात. ते त्या पोलीस दलातील त्यांच्या वरिष्ठांना आणि त्यांच्या कार्यालयातीलना मी स्वतः सलाम करतो की असे अधिकारी त्यांनी स्वतः घडवतात की त्यांचा मनापासून मी त्यांच्या वरिष्ठांचं
जे असतील ते जिल्ह्याचे SP साहेब असतील किंवा त्यांचं खरोखर मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचा धन्यवाद देतो की असे अधिकारी आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांचे गुरु जे आहेत त्यांचाही प्रवास खरं तर खडतर आहे. आज आपल्याला मी थोडं बॅडलक असे शब्द वापरेन, त्यांना मध्ये काहीतरी डेंग्यू झाला असं मला बातमी लागली, नाहीतर आजही ते आपल्यासमोर गोल्ड मेडलिस्ट निश्चितपणे घेऊन आले असते असं मला दृढ विश्वास आहे. आणि पुढचं मी मनापूर्वक मी कोणी यांना अजूनही विश्वास देऊ इच्छितो की आपले हे भारतरत्न सतत तिरंगा आपलं झडकत ठेवतील आणि आपल्याला अजून गोल्ड मेडलिस्ट आणतील असं मला विश्वास निश्चित आहे. हे बघा आता बोलण्यातून 2 डिसेंबरला असाच कार्यक्रम आपण आपल्या सोसायटीत करणार असा विश्वास मला आहे आणि गोल्ड मेडलिस्ट निश्चितपणे आणतील आणि त्यासाठी त्यांना जे काय सहकार्य लागते आपण सगळ्यांनी मिळून करायचं. आदरणीय आपले सुनील जाधव सरांचा आज त्यांच्या गुरुचा पण सत्कार निश्चित झालेला आहे आणि शिष्यांचा पण झालेला आहे. ह्यापेक्षाही जास्त आपण त्यांचा सत्कार करण्याचं आपण आयोजन करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांनी मनपूर्वक ऐकून घेतलं. माझं 2 शब्द, जय हिंद, जय महाराष्ट्र, माझा जय भारत. भारत माता की भारत माता की भारत माता की. थँक्यू व्हेरी मच.
प्रीतमजी म्हात्रे, माझे गुरु आशिया श्री अनिल जाधव साहेब, उपस्थित कृषी प्रेमाचे सर्व पदाधिकारी व माझे मित्रमंडळी, आज बरोबरच हा सत्कार बघून मन एकदम भरून गेलं. वाटलं नव्हतं की इतका मोठा सत्कार होईल. वाटलं नव्हतं की इतका मोठा सत्कार होईल, की इतकं मोठं मी काम केलंय असं मला अजून सुद्धा वाटत नाही. आणि पटत नाही की मी, तर मित्रांनो, बरोबर गेल्या दसऱ्यापासून मी याची प्रॅक्टिस चालू केली होती. तुम्हाला सांगायचं म्हणून मी कोणतीही भाजी खाल्ली नाही अजून. रोजचं जेवण माझं उकडलेले चिकन, उकडलेले अंडे, उकडलेले मासे, चपाती बिपातीचा काय प्रकार अजून मला माहित नाही. आणि जे काय असेल ते सलाड किंवा ब्रोकली वगैरे आहेत. सुरुवातीला आमचे वर्ल्ड बॉडी बिल्डिंगचे सेक्रेटरी चेतन पठारे सरांनी मला त्यांच्यापाशी विषय झाला की सर मी ट्रॉफिकला आहे, मला थोडा वेळ भेटतो आणि मी तयारी चालू करतो. तर सरांनी मला सुनील जाधव सरांचं नाव सजेस्ट केलं. आता सध्या इंडियामध्ये आणि एशियामध्ये ते एकमेव असे बॉडी बिल्डर आहेत की ते बॉडी 2 दिवसात तुरंत चेंज करू शकतात. आणि तुम्ही त्यांच्याकडेच बघा, त्यांना विचारून बघा. स्वतः सरांनी माझ्यासाठी सुनील सरांना फोन केला. ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे सुनील सर कोणाची पर्सनली असं हे घेत नाहीत, प्रायव्हेट ट्रेनिंग किंवा हे पर्सनली असं शिकवत कोणाला बसत नाहीत. माझं नशीब चांगलं की मला असे गुरु भेटले. गेल्या दसऱ्यानंतर मला वाटतं एक 4-8 दिवसात मी ट्रेनिंग चालू केलं. मार्चमध्ये 23 मार्चमध्ये महाराष्ट्रश्री झाली. महाराष्ट्रश्रीमध्ये मला गोल्ड मेडल भेटलं. त्याच्यानंतर 14 एप्रिलला हरियाणामध्ये मिस्टर इंडिया झाली. तर त्या ठिकाणी सुद्धा मला गोल्ड मेडल भेटलं. त्यानंतर माझी निवड झाली होती एशियातली. एशिया मालदीवला होतं, पण काही कारणास्तव कोरोनाच्या याच्यामुळे मालदीवला एशिया होऊ शकलं नाही. वर्ल्डची कॉम्पिटिशन आता ऑक्टोबरमध्ये 1 ऑक्टोबरला लागली. तर सरांना म्हटलं सर काय बोलले की आता जशी तयारी चालू आहे तशी ठेवा, तुम्ही डाएट वगैरे चेंज करू नका किंवा डाएट तुम्ही मोडू नका. पुन्हा इच्छा तर खूप होत्या की हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे, पण ह्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, बॉडी बिल्डिंग करायचं असेल किंवा बॉडी कमवायची असेल तर एकमेव उपाय की तोंडावर आणि जिभेवर नियंत्रण पाहिजे. त्याशिवाय हे शक्य नाही. तुम्ही साधं जरी जरा पोट कमी करायचं म्हणून तुम्ही महिनाभर जरी पत राहिला तर बघा होत नाही ते. कारण तुम्ही जेवढं खर्च करता ते डबल खाताय. भूक लागते ज्यांना तुम्हाला, आणि खाता तुम्ही प्रोटीन काय नाही तर सगळं कार्बन असतं. चपाती भाजी तेल मसाला ऑइल हे सगळं असतं. तेल ऑइल बिल खाऊन मी खूप दिवस झालं, मसाला गोड बीड खाऊन. मित्रांनो सांगायचं म्हणजे माझा दिवस सकाळी 6 वाजल्यापर्यंत चालू व्हायचा, रात्री 12 वाजता संपायचा. मी हे सगळं दुटी करून केलं. एक महिनाभर तर आता काढली होती. त्या महिन्याच्या पिरियडमध्ये सकाळी 6 वाजता उठून 6:30 ते 7 वाजेपर्यंत मी वॉकिंग करायचो. त्यानंतर 9 वाजता. आता माझ्या हे यशामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हे माझं मेडल जे आहे हे माझी पत्नी, माझी आई व माझे गुरु यांना मी बहाल करतो. कारण 6:30-7ला उठणारी पत्नी माझी 6 वाजता उठून मला नाश्ता तयार करून ठेवायची 7 वाजेपर्यंत. वॉकिंग करून आल्यानंतर मी 7 वाजता खायला बसायचो. अंडी वगैरे उकडून किंवा बाकीचं करून ती ठेवायची. आणि त्याच्यानंतर 4 मील म्हणजे 4 वेळचं जेवण मला तयार करून ते डबे भरून ठेवायची. म्हणजे 9ला मी इथून जाणार बँड्राला जाणार, सरांच्या घरी जाऊन सरांना घेऊन जिममध्ये जाणार. 4 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करणार. 4-5 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायची 12-1 वाजल्यापासून. पुन्हा एक 10-15 तास रेस्ट घ्यायचं. पुन्हा 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. आवरूपर्यंत 10:30 वाजायचं. 10:30 पावणे 11 तिथून इथे येऊपर्यंत बरोबर 12 वाजायचं. सोसायटी सगळी झोपलेली असायची. मला काय माहित नाही काय चाललं इथे ते. तो हा मुलगा आपला यांचा रमण, तो मला वॉकिंग करताना फक्त 2-3 वेळा भेटला होता. तो काका कुठून आला
जिम मधनं आलं म्हणजे रोजचा माझा हा दिवस असायचा उपक्रम. वरिष्ठ अधिकारी सुद्धा मला खूप चांगले भेटले. आमचे आपण एडीजी साहेब, उपाध्याय साहेब असो किंवा आमचे SP प्रधान साहेब असो, दोघांनी सुद्धा मला सूट दिली होती, प्रॅक्टिसमध्ये सूट दिली होती. त्यामुळे लेट जरी गेलो तरी मला कोण जास्त असं विचारत नव्हतं. आणि मी प्रभारी असल्यामुळं मी माझी कामं सगळी चोख बजावून मी हे सगळं करत होतो. ते साधारणतः वर्षभरामध्ये फक्त मी 1 महिना सुट्टी काढली. सुट्टी का काढली तर तिकडून येऊन ते शक्य नाही. दिवस त्याचं त्या रात्री 12 तिथं वाजायचे, 6 तास झोप व्हायची. त्यानंतर आणि पुन्हा सकाळी 7ला उठून ते दिवसभर डोकीत काय नाही. त्या वर्षभरा कालामध्ये माझ्या बायकोनं कुठलंही टेन्शन मला दिले नाही. टेन्शनचं कुठलंही काम तिनं मला करायला सांगितलं नाही किंवा मला म्हटलं नाही की हे पाहिजे ते पाहिजे. 1 वर्ष झालं बायकोला मी मॉलला घेऊन जाऊन किंवा फिरायला घेऊन जाऊन बाकीचे खरेदी असते ना काही नाही काही किरकोळ, ती सुद्धा कधी करू नये. आणि तिला सुद्धा माहिती आहे, तिनं सुद्धा गाव माझ्याकडे हट्ट केली. अशा प्रकारे हे मेडल मिळवण्यासाठी सरांनी स्वतःचा व्यायाम केला नाही, स्वतःची प्रॅक्टिस बंद केली, पण त्यांनी स्वतः माझी प्रॅक्टिस घेतली. यामध्ये 90% वाटा सरांचा. इथून जाऊन सुद्धा जेवढा सर सांगतील तेवढा वर्कआउट मी करणार. शेवटला तर अशी परिस्थिती, फक्त 100 ग्रॅम चिकन किंवा 100 ग्रॅम फिश एका टायमाला खायला, फक्त 100 ग्रॅम. आता दिवसातून 6 वेळा आपण प्रॅक्टिस आणि हे जेवढं करायचं तेवढं करायचं. रोजचे 6 ते 7 तास वर्कआउट व्हायचा दिवसभरात. रोजचा 6-7 तास वर्कआउट व्हायचा. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी कधी युट्यूबवर सुद्धा बघितलं नव्हतं अशा प्रकारचे व्यायाम किंवा अशा प्रकारचा वर्कआउट टेक माझ्याकडून करून घेतला. मला त्यांनी लायक समजले की बाबा हा खरोखरच माणूस करू शकतो. आणि त्यांच्या आत्मविश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता मी या स्पर्धेमध्ये मेडल मिळवणं यशस्वी झालो. पण ॲक्च्युली सांगायचं आता सांगण्यासाठी गोल्ड नाही, पण गोल्ड मेडल हे माझंच होतं. पण आता त्यावर बोलण्याचा अर्थ नाही. ज्यांनी बघितलं, लाईव्ह बघितलं, त्यांच्या लक्षात आलं असेल. हो बघितलं. गोल्ड मेडल माझंच होतं. पण आता कसं आहे, प्रत्येक गोष्टीला काही नाही काही तर कारणं असतात. पण मी यातून सोसायटीचे आपले लोक पण आहेत का? सगळे आहेत का? हां, तुम्ही अर्धे आहेत. सोसायटीला पण वेळोवेळी सांगितलंय मी की जिम चालू करा, खालची मोठी करा, साहित्य वाढवा. हा, मग तुमच्या इथं होतील खेळाडू चांगले तयार होतील, इकडे तिकडे फिरायचे बंद होतील, तंदुरुस्त राहतील, बाकीचा उद्योग बंद करतील. असं मी वेळोवेळी सांगितलेलं आहे तुम्हाला. नाही, मी इथं असल्यामुळे मी सगळं मार्गदर्शन करीन त्यांना, त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण त्यांची मानसिक तयारी सुद्धा पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद पाटील साहेब. आणि मी तुम्हाला एक आश्वासन देतो की पुढल्या वर्षी फक्त गोल्डच असणार. सरांच्या समोर सांगतो, म्हात्रे साहेबांच्या समोर सांगतो की पुढल्या वर्षी माझं गोल्ड असणार. 15 जुलैला एशिया आहे, एशियामध्ये सुद्धा गोल्ड असणार. एवढी गॅरंटी तुम्हाला. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय महाराज.